इच्छाशक्तीच्या जोरावर ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारला वस्ती रस्ता. आमदार नमिताताई मंदडा यांनी दिलेला शब्द पाळला नाही. ग्रामपंचायत स्तरावरून सहकार्य न मिळाल्याने ग्रामस्थांचा स्वखर्चातून रस्ता करण्याचा निर्णय. केज तालुक्यातील बनकरंजा येथील उपसा वस्ती ते पवारवाडी या वस्ती रस्त्याचे काम शासनाच्या निधीची वाट न पाहता आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी लोकसहभागातून पूर्ण केले. बनकरंजा गावाअंतर्गत उपसा वस्ती ते धनगरवाडा, चिंचाशेत वस्ती आणि पवारवाडी दरम्यानचा 1.5 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना, शेतकऱ्यांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखादी व्यक्ती आजारी पडल्यास वस्तीपर्यंत रुग्णवाहिका देखील पोहोचू शकत नव्हती. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही निधी अभावी हे काम रखडले होते. अखेर लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या दिरंगाईतून कंटाळून वस्तीवरील तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत आपला रस्ता आपणच करणार असा ठाम निर्धार केला. या कामासाठी वस्तीवरील नागरिकांनी विशेष बैठक घेऊन नियोजन केलं. यामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या क्षमतेनुसार आर्थिक वाटा उचलला. काही दिवसातच चिखलमय आणि खडकाळ असलेले या रस्त्याचे रूप पालटले असून आता हा रस्ता वाहतुकीसाठी सुकर झाला आहे. लोकप्रतिनिधींना आता त्यांच्याच भाषेत जाब विचारणार असा संतप्त सूर वस्तीवरील नागरिकांमधून उमटत आहे. क्या हुआ तेरा वादा. सन्माननीय, आदरणीय, पूजनीय, वंदनीय नमिताताईजी मुंदडा यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं ज्यावेळेस ते पहिल्यांदा उभारल्या होत्या इलेक्शनला. ह्या चिखलाच्या रस्त्याने आणलं होतं आम्ही. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा तुमचा जो काय 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो बनवून देऊ. त्या डबल आमदारही झाल्या, परत आमच्याकडे तोंड दाखवलं नाही. होय संपत भाऊ, काय अवस्था आहे आपल्या रस्त्याची? त्या रस्त्याची अवस्था म्हणजे 50 जवळ या वर्षापासून हे रस्ता झालेला नाही. किती वर्षे? 50 वर्ष 50 नाही वर्षे तर हा रस्ता कमीत कमी पिढ्याने पिढ्या असाच पडलेला पण आहे. आपली ग्रामपंचायत तेव्हापासून किती आल्या, सरपंच किती आले, या ठिकाणचे आमदार किती आले, खासदार किती आले, पण ह्या जे 3 वस्त्या आहेत ह्या 3 वस्त्याला वाली कोणीच नाही. फक्त आश्वासन. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा आमचा फक्त मतदानासाठी यांनी वापर केलाय. थोडं जीवाला काही वाटू द्या इथल्या नेत्यांना. सांगा बापू, किती दिवस झाला हे रस्ता नव्हता? तळ्याच्या आधीपासून रस्ता नाही. म्हणजे पिढ्याने हे रस्ता नव्हता. शेवटी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केलेला हा रस्ता आहे. शेवटी आम्हाला आमचं बघावं लागल ना. आपले माणसं मेले, शेवटी मडे आम्हाला बैलगाडीत घालून आणावं लागले आमच्याकडे. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था आणखी कोणती पाहिजे? आणि नमिताताईने तर आम्हाला सुरुवातीलाच, आम्ही अशा चिखलातून आणलं होतं त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा रस्ता आम्हाला लक्षात आलंय, तुम्ही कशासाठी आम्हाला इकडे आणलंय, हा रस्ता दाखवण्यासाठी आणलंय. निवडून गेल्यानंतर कुणी नाही, ना ग्रामपंचायत आमची नाही, ना आमदार आमचे नाहीत, ना कुणी नेते आमचे नाहीत. शेवटी हा कमीत कमी 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. सगळ्यांनी मिळून पैसे गोळा करून हा रस्ता बनवून घेतलाय. कवर वाट बघणार आहेत आम्ही? माणसं मेले तर आम्हाला बैलगाडीतून आणावं लागायला लागले. त्याच्यामुळं हा कमीत कमी 1.5 किलोमीटर रस्ता आम्ही लोकवर्गणीतून केलेला आहे. त्याच्यामध्ये धनगर वस्ती आहे, इथं थोरात वस्ती आहे, उपसा वस्ती आहे, चिंचाचं शेत वस्ती आहे आणि समोर पवार वस्ती आहे. या अशा 3-4 वस्त्याचा हा रस्ता पिढ्याने पिढी पडलेला आहे. थोडी तरी लाज असली पाहिजे या नेत्यांना. फक्त आमचा मतदानापुरता वापर करतात, पुन्हा आमच्याकडे तोंड घेत नाहीत. आता आल्यानंतर आपण सगळ्यांनी त्यांना जॉब विचारायचा आहे, नाही तर मतदानाला जायचं नाही सगळ्यांनी. आपण आम्हाला शब्द दिलाच होता, पण ह्या जे आमचं सर्कल आहे याचे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव आडसकर पासून त्यांच्या घरातले ऋषिकेश बाई असतील, रमेशराव असतील, आणि विशेष म्हणजे आमच्या शेजारचेच इथं आहे ठोंबरे म्हणून, सुदाम ठोंबरे, त्यांनी बी येऊन पंचायत समितीच्या टायमाला शब्द दिलता आम्हाला. आणि राहिलं पृथ्वीराज साठे असतील, संगीताताई ठोंबरे असतील, पूर्ण व्यक्तीने येऊन आम्हाला नुसतं हो म्हणले. आज सरासरी माझं 42 वर्ष वय आहे. आधी हे तर पूर्वीपासून नाही म्हणते, ते आमचे चुलते हे मामा आहेत, त्यांनी तर पूर्वीपासून माहिती आहे. पण एकच म्हणून नाही, आमदारांनी तर दिला 10 वेळेस, पण हे बाकीचे नाव घेतलं त्यांनीही दिलं नाही. शेवटी शेतकऱ्यांनी कंटाळून त्यांची शक्य होईल तेवढं जास्त वर्गणी करून हे रस्ता स्वतः शेतकऱ्यांनी बनवून घेतलाय.